नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, दिवाळीचे आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या सार्वजनिक सुट्टीचे दिवस आता अगदी जवळ आलेले आहेत. तेव्हा तुम्हा सर्वांना प्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमाधानाचे व भरभराटीचे जावो ही मनोकामना. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जणांनी या सुट्टीत कुठे ना कुठेतरी प्रवासाला जाण्याचे बेत आखले असतील किंवा काही जण तर जाण्याच्या तयारीतही असतील. यावरून मला 20-25 वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाच्या दिवाळीच्या सुट्टीची आठवण येते. निवृत्त होण्याआधी माझा व्यवसाय उपकरणांचे उत्पादन करून त्यांची ग्राहकांना विक्री करण्याचा असल्याने मला दिवाळीचे 4 दिवस सोडले तर सुट्टी घेऊन कुटुंबाबरोबर 4 मौजेचे दिवस घालवणे कधी जमतच नसे. त्यामुळे आम्ही नेहमी दिवाळीच्या दिवसात 4 दिवसासाठी का होईना महाबळेश्वरला जात असो. तेथे घालवलेल्या सुट्टीच्या आठवणी बाकी वर्षभर पुरत. माझ्या कुटुंबातील सर्वजण माझी अडचण समजून घेत व त्यामुळे कोणीच कधी तक्रार करत नसे व ते 4 दिवस आम्ही मोठ्या मजेत घालवत असू. खरे तर दरवर्षी महाबळेश्वरला जात असल्याने साईट सीइंगमध्ये खूप रस असा कोणालाच नसे. त्यामुळे जमेल तेवढे फिरणे, खाद्यंती आणि गप्पा व पत्ते यातच बहुतेक वेळ जात असे. या ट्रिपवरून परत आल्यावर आपल्या नेहमीच्या आयुष्याकडे एका नवीन उत्साहाने वळून सुरुवात करता येते हे जेव्हा कळले तेव्हा असे वाटू लागले की प्रत्येकाने या दिवाळीच्या दिवसात जिथे जमेल जसे जमेल तसा प्रवास जरूर करावा. प्रवासावरून आठवण झाली की लहानपणी वाचलेल्या गोष्टींच्या मध्ये त्या गोष्टीतील एखादा राजकुमार, राजाच्या आज्ञेवरून किंवा व्यापारधंदा करण्यासाठी निघालेला एखादा तरुण मुलगा हे जेव्हा प्रवासाला जाण्यासाठी निघत तेव्हा त्यांची आई त्यांना तहान लाडू, भूक लाडू नावाचे काहीतरी पदार्थ बरोबर खाण्यासाठी म्हणून करून देत असे. आता राजकुमाराची आई म्हणजे राज्याची राणी, ती हे पदार्थ स्वतः करत असे की आपल्या स्वयंपाक्याकडून करून घेत असे हे मात्र सांगता येणार नाही. हे गोष्टीतले तहान लाडू, भूक लाडू असतात तरी कसे याचे लहान वयात मला खूप कुतूहल होते. पण माझी आई किंवा आजी यांना हे पदार्थ कधीच करता आले नाहीत किंवा येतच नव्हते आणि कोणाकडेही गेल्यानंतरही कधी मला ते खायला मिळाले नाहीत. त्यामुळे तहान लाडू, भूक लाडू खाण्याची लहानपणची माझी इच्छा अपूर्णच राहून गेली. पुढे एका प्रवासात अचानकरित्या हे तहान लाडू, भूक लाडू हा काय प्रकार आहे याचा साक्षात्कार मला झाला. असे काय झाले की काहीतरी कामासाठी म्हणून मी एकदा बेंगलुरूला गेलो होतो. जाताना रेल्वेचे आरक्षण मिळाले होते. येताना काहीतरी व्यवस्था करू असे ठरवून मी तिथे पोचलो खरा. ज्या कामासाठी गेलो होतो ते कामसुद्धा व्यवस्थित पार पडले, परंतु परतीचं तिकीट मात्र जाम मिळेना. त्यावेळी रेल्वे गाड्याही तशा मोजक्याच असत. विमान कंपनी तर इंडियन एअरलाइन्स म्हणून एकच होती. थेट बेंगलुरू पुणे विमानसेवा तर नव्हतीच. प्रथम मुंबईला जाऊन तेथून पुण्याला येण्याचा द्रविडी प्राणायाम करावा लागे आणि एवढे करून विमान तिकीट आयत्या वेळी मिळणे जवळजवळ अशक्यप्रायच होते. शेवटी कोणतरी सल्ला दिला की केंपगौडा सर्कलजवळ काही बस कंपन्यांच्या कचेऱ्या आहेत, तिथे जाऊन चौकशी केल्यास काही व्यवस्था होऊ शकेल. बेंगलुरूपासून पुणे काय तर मुंबईपर्यंत जाणाऱ्या चांगल्या 10 ते 15 बसेस रोज रात्री सुटतात असे समजले. त्यामुळे लगेच एका बऱ्या वाटलेल्या बस कंपनीत आरक्षण करून टाकले. नंतर आरामात जेवण खाण उरकून रात्री बस थांब्यावर पोचलो. बस तयारच होती. थोड्याशा उशिराने का होईना बस सुटली. रात्रभर बसून प्रवास करावा लागणार होता, पण त्या वयात तो ठीक होता. बस पहाटे बेळगावला पोचली. चहा पाणी करून आम्ही निघालो. सकाळी 9च्या सुमारास कोल्हापूरच्या आसपास बस एकदम थांबली. समोर वाहनांची एक लांब लचक रांग उभी राहिलेली दिसली. जरा चौकशी केल्यावर समजले की शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन असल्याने रस्ता बंद आहे व संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो बंदच राहणार आहे. मोबाईलचा शोध तेव्हा लागलेला नसल्याने कोणाला काही कळवणेही शक्य नव्हते. आपल्या जागेवर स्वस्थ बसून राहणे
किंवा इकडे तिकडे जवळपास फेरफटका मारणे एवढे दोनच उपाय वेळ घालवण्यासाठी करण्यासारखे होते. ते केले. घड्याळ अत्यंत हळू चालते हे मला त्या दिवशी प्रथम जाणवले, पण उपाय नव्हता. दुपारचे 12 वाजून गेल्यावर आपल्याला प्रचंड भूक लागली आहे हे जाणवू लागले. कोणतरी बातमी आणली की जरा दूरवर एक खोपट वजा उपहारगृह आहे. तिथे गेल्यावर काळसर रंगाचा चाय मिळाला, पण खायला फक्त मिरच्यांची भजी आहेत असे समजले. शेवटी ती विकत घेतली. पण कोल्हापूरची मिरची म्हणजे काय चीज असते हे त्या दिवशी प्रथम कळले. अखेरीस त्या मिरच्यांच्या भोवती असलेला पिठाचा पापुद्रा व चहा यावर समाधान मानावे लागले. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बसमधल्या सर्वांची अगदी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळेस अगदी मागच्या सीटवर बसलेल्या एका काकूंना आमची दया बहुधा आली आणि त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या सामानातला लाडू चिवडा बसमध्ये सर्वांना वाटला. अर्धा लाडू व मूठभर चिवडा प्रत्येकाच्या वाटणीस आला. पण लहानपणापासून शोधत असलेला तहान लाडू भूक लाडू हा प्रकार काय आहे हे त्या दिवशी प्रथम समजले. भुकेच्या वेळी जे काही अन्न किंवा खाणं तुम्हाला मिळतं ते म्हणजेच तहान लाडू किंवा भूक लाडू. त्या दिवसापासून प्रवासाला निघताना खाण्याचा काहीतरी पदार्थ व पाणी स्वतःबरोबर घेऊनच निघायचे असा दंडक स्वतःवरच लावून घेतला. अलीकडे बऱ्याच वेळा प्रवास विमानानेच होतो. विमानात खाण्याचे पदार्थ घेऊन कशाला निघायचे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण विमान प्रवास आणि बसचा प्रवास यातील अनिश्चिततेत तसा मूलभूत फरक काहीच नसतो हे अनुभवले असल्याने बरोबर तहान लाडू भूक लाडू हे घेतलेच पाहिजेत हा आपला निर्णय किती बरोबर आहे याचेच बरेच अनुभव आले. एकदा सिंगापूरहून भारतात आधी उल्लेख केलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या विमाने येण्याचा मूर्खपणा मी केला. अर्थात ही कंपनी आता अस्तित्वातच नाही. सकाळी 7:45ची फ्लाईट असल्याने घरून फक्त चहा पिऊन 6 वाजता सिंगापूर विमानतळावर पोचलो. सिक्युरिटीसारख्या सर्व औपचारिकता पार पाडून विमानाच्या गेटवर 7:15ला जाऊन बसलो. समोर इंडियन एअरलाईन्सचे एक जुनाट विमान उभे दिसत होते. आता फ्लाईट अनाऊन्स होईल म्हणून सगळी मंडळी वाट बघत होती. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले तरी विमान सुटण्याचा पत्ता नाही. शेवटी 11 वाजता विमान सुटले. विमान सकाळचे असल्याने त्यांच्याकडे शिळे समोसे व एक कडक पाव एवढेच अन्नपदार्थ होते. आमचे विमान भारतात उतरले तेव्हा संध्याकाळ होत आली होती. सिंगापूरमध्ये रात्र व्हायला आली होती. म्हणजेच 10 ते 12 तासात एक समोसा व कोंबट चहा एवढ्यावरच आम्हा मंडळींना समाधान मानावे लागत होते. मी आणि इतर प्रवासी मात्र आनंदात होतो, कारण आमच्याजवळ आमचे तहान लाडू भूक लावते होते. आपल्याकडचे पूर्वीच्या पिढीतले लोक मात्र या बाबतीत अगदी आग्रही असत. बरोबर 4 पुडांचा टिफिन कॅरियर आणि पाण्याचा फिरकीचा तांब्या आणि एक सतरंजी हे घेतल्याशिवाय कोणी प्रवासाला सुरुवातच करत नसे. अशी भक्कम तयारी असल्यावर गाडी उशिरा येऊ, कुठे रात्र काढण्याची वेळ येऊ, नो वरीज. अलीकडे विमान प्रवास करताना स्वतःबरोबर पाणी नेता येत नसल्याने अडचण होते खरी, पण त्यावर उपाय म्हणजे रिकामी प्लास्टिकची बाटली वरच्या हातसामानात ठेवायची असे मी ठरवले. विमानात चढण्याआधी बाटलीत पाणी भरून घ्यायचे, कारण ते चालते. सध्या प्लास्टिक बाटल्या सगळीकडे सहज मिळत असल्याने निदान तहान लाडूंची तरी गरज तशी भासत नाही. बराच मोठा प्रवास गाडीने करायचा असला तर मी अलीकडे बिस्लेरी बाटल्यांचा एक क्रेटच प्रवासाला निघण्याआधी गाडीत चढवायला विसरत नाही. आपले गुजराती बांधव मात्र या बाबतीतले नियोजन मोठ्या सुज्ञपणे करताना दिसतात. रेल्वे प्रवासात कुठेही बघावे त्यांच्याजवळ एक मोठा डबा भरून खाण्याचे पदार्थ, जेवणाचा डबा हे असतेच. शेवगाठिया, पापडी, खाकरे असल्या पदार्थांची रेलचेल असते. एका प्रवासात तर एका मोठ्या ग्रुपने रॉकेलचा मोठा डबा भरून त्यात त्यांचे चवाणू बरोबर घेतल्याचे आठवते. पुणे मुंबई प्रवासात पूर्वी काही विक्रेते भाजलेल्या शेंगा किंवा शेंगदाणे, फुटाणे विकताना टाईमपास म्हणून ओरडत असत. खाणे पोट भरण्यासाठी नसून टाईमपाससाठी असते हे नवीन ज्ञान तेव्हा मला झाले होते. हैदराबादहून रात्री सुटणाऱ्या सिकंदराबाद एक्सप्रेसच्या डब्यात तर मुस्लिम बोहरी समाजातली कुटुंबे
किंवा व्यापारी प्रवासी बरोबर बिर्याणी वगैरे भरलेला टिफिन कॅरियर घेऊनच प्रवास करत असत. आपण अगदी या टोकाला गेलो नाही तरी बिस्किटाचे 2-3 पुडे, सँडविचेस, एखादा चिक्कीचा पुडा हे तर प्रवासात बरोबर घ्यायलाच हवे. परदेश प्रवासात तर आणखीनच नाटके होतात. एकदा लंडनच्या हिथ्रो विमानतळावर मला सकाळी 10 ते रात्री 9 एवढा वेळ काढायचा होता. 1991 मधली गोष्ट आहे. चहाचा कप अर्ध्या पाऊंडाला मिळत होता, म्हणजे आत्ताचे 50 ते 55 रुपये. बरं, मी अमेरिकेतून भारताला चाललो असल्याने माझ्याजवळ थोडे डॉलर व थोडेसे आपले रुपये होते. आता चहा प्यायचा म्हणजे डॉलरचे पाऊंड करा, उरलेली रक्कम नाण्यांच्यात मिळणार, त्याचे काय करायचे? असंख्य अडचणी. पण माझ्याजवळ माझे तहान लाडू, भूक लाडू असल्याने मला काहीच अडचण आली नाही. परदेश प्रवासात 2 गोष्टी मी कटाक्षाने बरोबर ठेवतो. एक म्हणजे गुळाच्या पोळ्या आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे बेसनाचे लाडू. जेवण मिळत नाही किंवा फार महाग आहे असे वाटले की खा 2 लाडू आणि वर एक ग्लासभर थंड पाणी प्या, किंवा 2 गुळाच्या पोळ्या खा. जेवण झाले. संध्याकाळपर्यंत भुकेचे नाव नाही. या गुळाच्या किंवा पुरणाच्या पोळ्या तर आम्हाला परदेश प्रवासात एक वरदानच वाटत असे. पूर्वी परदेश प्रवासामध्ये अगदी बऱ्याचशा सुद्धा हॉटेलमध्ये जाऊन जेवणे हे डॉलर्सच्या अभावाने शक्यच होत नसे. अशा वेळी या पोळ्या कामाला आहेत. परदेश प्रवासाचे राहू द्या, भारतात प्रवास करताना सुद्धा या बेसन लाडूंचे महत्त्व सहज लक्षात येते. एकदा मी तामिळनाडूमधील मदुराईला गेलो होतो. तेथून 40-50 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कारखान्याला भेट द्यायला. तिथले काम झाल्यावर साहजिकच तेथील मॅनेजरने मला जेवणासाठी आमंत्रित केले. जेवायला केळीचे पान आणि मेन्यू म्हणजे फडफडीत भात, रसम, सांबार आणि दही. यजमानाचा अवमान नको म्हणून थोडेसे नैवेद्यापुरते खाल्ले व परत निघालो. परतीच्या प्रवासात जाम भूक लागली होती. वाहन चालकाला विचारले, पण वाटेत कोणतेच उपाहागृह नसल्याचे कळले. काय करावे ते कळेना. त्यावेळी माझे लक्ष माझ्या ब्रीफकेसकडे गेले आणि त्यात आपण कधीतरी लोणावळ्याला घेतलेले चिक्कीचे पाकिट आहे हे आठवले. मग काय, चिक्कीवर ताव मारला. तात्पर्य काय, तर भूक लाडू कोणत्या स्वरूपात असले तरी वेळेच्या कामी येऊ शकतात. तहान लाडू, भूक लाडू यांचे असे महात्म्य आहे. प्रवासाला जाताना एक वेळ 2-4 कपडे कमी घेतले तरी चालतील, पण तहान लाडू, भूक लाडू बांधून घ्यायला विसरू नका. बरं मित्रांनो, भेटूया आता परत थोड्या दिवसात. नमस्कार.